नमस्कार, मी सतीश कुलकर्णी। एका ठिकाणी मी सत्संगाला गेलो होतो। देवाच्या दारात थांबल्यानंतर देवाचा सहवास आणि काही चांगल्या गोष्टी आपल्या कानावर पडायलाच हव्यात। पण यापूर्वी सुद्धा मी सांगितलं की लोकांना देवाच्या दारात गेल्यानंतर जास्तीत जास्त पैसे देण्यातच त्यांचा वेळ जातो। नामस्मरण, प्रबोधन किंवा चांगले काही बोल आपल्या कानावर पडावे असं वाटत सुद्धा नाही। असंच झालं। माझा एका ठिकाणी सत्संग चालू होता। मंदिराचे जे मुख्य पुजारी होते ते कुठं बाहेर कामानिमित्त गेले होते। तोपर्यंत मी सत्संग सुरू केला, नामस्मरण झालं आणि माहिती सांगायला सुरुवात केली। दरम्यान माझा सत्संग सुरू असताना गुरुजी आले, नमस्कार झाला आमचा आणि गुरुजी म्हणाले, एक 15 मिनिटं मी आहे, तुमचं चालू राहून द्या। गुरुजी त्यांच्या घरामध्ये गेले आणि इथं मी सांगत होतो त्याकडे लोकांचं चलबिचल तर सुरू झाली। एक जण उठला, 2 जण उठले। माझ्याजवळ समोर 80 ते 90 भाविक बसलेले होते। बघता बघता सर्वजण उठले आणि त्या गुरुजींच्या घराजवळ गेले। मलाही कळलं नाही की लोक का उठले। नंतर मग मी देखील तिथं गेलो तर त्या गुरुजींना ह्या लोकांनी गाठलं आणि सांगितलं, गुरुजी तुम्ही बरं झालं सांगितलं, आम्हाला पैसे द्यायचे। आणि पैसे देण्यासाठी लोक एकमेकाच्या अंगावर बसू लागले, पळापळ, धक्काबुक्की। ओ गुरुजी आमचे घ्या, कोण 500 देते, कोण 100 देते, कोण 2000 देते। गुरुजी अखेर म्हटलं, अरे थांबा, निवांत आहे। मी जरी जाणार असलो तरी माझ्या घरातली लोक आहेत, ते तुम्ही जे दक्षिणा देताल ते स्वीकारतील। पण लोक ऐकायच्या मनस्थितीत नव्हते, नुसती लोकांची गर्दी, गोंधळ। आणि मग सगळं होईपर्यंत जवळजवळ पुढं 1.5 तास गेला। पण गुरुजी एक 15-20 मिनिटात आहे ते सगळं जमा केलं आणि मग बाकी त्यांच्या घरातल्यांना सांगितलं की बघा, सांगायचं हेतू असा की देवाच्या दारात पैसे द्यायला जायचं नसतं। आणि आपण देवाला किती पैसे देतो, आपण महाकंजूस। आणि देवाने आत्तापर्यंतच्या कोणत्याही ग्रंथामध्ये माझ्या वाचनात आलं नाही की मला पैसे द्या असं कुठं सांगितलं नाही। परंतु लोकांच्या ज्या कल्पना आहेत की देवाच्या दारात गेल्यानंतर पुजारी गाठणं, ते गुरुजी गाठणं, अमुक करणं, पेटीत टाकणं, ह्याच्यातच त्यांचा मोठेपणा आहे। पैसे दिल्यामुळं तुमच्या प्रारब्धात एक कण देखील फरक पडणार नाही। उलट असे पैसे दिल्यामुळं उलट प्रारब्ध वाढू शकतं। कारण देवाच्या दारात देवाचा सहवास, नामस्मरण, नंतर तुमचं वाचन, सेवा, ह्या गोष्टी व्हायला पाहिजे। आणि त्या गुरुजींना पैसे देताना मात्र जे गुरुजींची धावपळ झाली आणि ती गर्दी बघितली, जसं सिनेमाच्या थिएटरमध्ये तिकिटाचं बुकिंग उघडल्यानंतर जो गोंधळ चालू होतो तो तिथं मला गोंधळ जाणवला। अशा बऱ्याच गोष्टी अधूनमधून पाहायला मिळतात। तुम्हाला प्रबोधन म्हणून सांगायला पाहिजे। पेट्याच्या पेट्या देवाच्या दारात भरतात, नंतर काय होतं कोणीही बोलत नाहीत। ते पैसे मोजले जातात, बँकेत ठेवले जातात। त्याच्याबद्दल सविस्तर मी लवकरच आणखी व्हिडिओ करणार आहे। पैसे द्यावं न द्यावं हा तुमचा भाग, देऊ नका असं मी सांगू शकत नाही। परंतु का द्यायचे नाही हे मात्र सांगणं माझं काम आहे। अशा पद्धतीने पैसे दिल्यानंतर देवाची सेवा घडत नाही, 1% तुमच्या तराजूमध्ये पुण्य जमा होत नाही। म्हणजे माझा सत्संगही अर्धवट राहिला, गुरुजींची भेटही अर्धवट राहिली, गुरुजी कुणाला आशीर्वाद देऊ शकले नाहीत। पण तो जो गोंधळ झाला त्याचं मला फार वाईट वाटलं की असं देवाच्या दारात होऊ नये। पण नेमकं देवाच्या दारात असंच घडतंय। एकदा मी मंत्रालयाला गेलो होतो, कर्नाटकमध्ये आहे। जवळजवळ त्या मंदिरामध्ये 2,500 ते 3,000 लोक होते। कोणता तरी उत्सव होता आणि 2 गुरुजी बाहेर पडले आणि त्यांच्याबरोबर 2 पोती होते, अक्षरशः पोती। आणि लोकांची एवढी धावपळ सुरू झाली की गुरुजींना ती लोक पैसे द्यायचे। गुरुजी काय म्हणायचे, त्या नोटाचा बंडल किंवा ते पैसे त्या पोत्यामध्ये टाकायचे। बघता बघता ते 2 पोती गच्च भरली। पण गुरुजी काय, मग एकाला विचारलं तर नाही म्हटलं, हे आमचा संकल्प केला, आम्हाला सुखशांती मिळावी म्हणून आम्ही गुरुजींना दक्षिणा दिली आणि गुरुजींनी संकल्प केला। 1.5-2 तासमध्ये तर ह्याच्यापेक्षा महाभयानक गोंधळ मी पाहिला। कृपा करून भाविक भक्तांना नम्र विनंती, कोणाला द्यायचं हा तुमचा प्रश्न, परंतु देवाच्या दारात देवाचा सहवास वाढवा।
शक्यतो गोरगरिबांना मदत होईल याप्रमाणे दानधर्म करा. आणि एखादा सत्संग चालू असेल, तुमचं वाचन चालू असेल, नामस्मरण चालू असेल, गुरुजी काय लगेच निघून जात नाही, ते नसेल तर कोणतरी असतं, परंतु अशा कार्यक्रमामध्ये व्यत्यय आणू नये. पैसे दिल्यामुळे तुम्हाला 1%ही पुण्य मिळत नाही. पैसे देऊन जर पुण्य मिळालं असतं तर लोकांनी निम्म्याच्यावर पैसे देवालाच अर्पण करू शकले असते किंवा केले असते. प्रारब्ध बदलू शकत नाही तुम्ही पैशामुळं. तुमच्या वागण्यामुळं प्रारब्ध कमी जास्त होऊ शकतं. कसं वागायचं, कसं बोलायचं हे तुम्ही ठरवा. जे घडलंय ते मी तुमच्या कानावर घातलंय.